नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे। महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत बारामतीत काँग्रेसनं माघार घेतली, मात्र बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होत नाहीये। नेमकं काय घडलेलं आहे? टॉप 9 बातम्या। बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टाईला यश, मात्र बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच। बारामती पोटनिवडणुकीत 30 जणांची माघार, 23 उमेदवार रिंगणात। बारामतीची निवडणूक दादांसाठी महत्त्वाची होती। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं काँग्रेसचे मनापासून आभार। आकाश मोरे यांनी दादांना आदरांजली म्हणून निर्णय घेतला। जय पवार यांची प्रतिक्रिया। काँग्रेसचा मनाचा मोठेपणा दाखवत अर्ज मागे घेतला। बारामतीच्या जनतेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। पार्थ पवारांचं वक्तव्य निराधार, काँग्रेसवर केलेल्या टीकेचा त्यांना कधी ना कधी पश्चात्ताप होईल। हर्षवर्धन सपकाळ यांचा निशाणा, तर पार्थ पवारांच्या वतीनं रोहित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। बारामती पोटनिवडणुकीतून करुणा मुंडे यांची उमेदवारी कायम, माघार घेणार होते पण मुंडेंची पोस्ट बघितली आणि अर्ज कायम ठेवला। करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे यांनी संपर्क केला होता, काँग्रेसला विकत घेऊ शकता पण करुणा मुंडेला नाही असाही टोला। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 40 नेत्यांचा समावेश। रवींद्र चव्हाण, गडकरी, बावनकुळे, तावडे, अशोक चव्हाण, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दानवे, राम शिंदे यांच्यासह बड्या नेत्यांचा समावेश। पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ। नवी दिल्लीत उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी दिली शपथ। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम, पक्ष वाढवण्यासंदर्भात काम करण्याच्या शशिकांत शिंदे यांच्या सूचना। पवारांच्या राष्ट्रवादीची 3 दिवसांपासून मुंबईत संघटनात्मक बैठक। विलीनीकरणाचा सर्वाधिकार पवार कुटुंबावर सोडलाय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या प्रश्नावरून अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबाला वाटलं तर विलीनीकरण होईल अशी प्रतिक्रिया। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। गरोदर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद। खरात तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती। भोंदू खरातवर 2022 मध्ये दाखल गुन्ह्याचा पुन्हा तपास होणार। 2022 मध्ये साई संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे यांची गळफास घेत आत्महत्या। सुसाईड नोटमध्ये भोंदू खरातवर आरोप। मयत विकास दिवटेंचा भाऊ राजेंद्र दिवटे यांचे पुन्हा तपास करण्याची मागणी कोर्टाकडून मान्य। अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात 14वा गुन्हा दाखल। मिरगाव इथल्या जमीन खरेदी प्रकरणात खरातसह पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद। कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप। खरातच्या ओकस ऑफिसमधून महत्त्वाचे पुरावे हाती। एका डब्यातून 22 रुद्राक्ष, इंग्रजीत A to Z पर्यंत अक्षर 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थांचं कोरं पावती पुस्तक आणि हिरव्या रंगाचं पातळ द्रव्य असलेली बाटली जप्त। नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू खरातच्या मिरगाव फार्म हाऊसवर पोलिसांचा तपास। माळी बंधूंची जमीन हडप केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल। एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह 4 कर्मचाऱ्यांकडून चौकशी। भोंदू खरातच्या अटकेनंतर मिरगावचे ईशान्येश्वर मंदिर ओस। एकेकाळी भाविकांच्या रांगा लागणाऱ्या मंदिरात आता भाविकांची वर्दळ पूर्णपणे थांबली। मंदिर परिसरात शुकशुकाट। बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत धनंजय मुंडे यांना मंत्री करण्याची मागणी। मुंडे समर्थकाची धनंजय मुंडे यांना मंत्री करण्याची मागणी। बीडच्या गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मुंडे समर्थकांना केली मागणी। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। भाजपकडून अक्षय कर्डिले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे निवडणूक रिंगणात। वंचितचा उमेदवार आणि 4 अपक्षही लढणार निवडणूक। अपक्षांमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचा समावेश। बीडच्या मस्साजोगमध्ये दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल। गावकऱ्यांच्या इच्छेमुळे उमेदवारी अर्ज दाखल। त्यांनी गावकऱ्यांसाठी जीवन गमावलं, मी देखील शेवटच्या क्षणापर्यंत गावाची सेवा करणार, अश्विनी देशमुख यांनी व्यक्त केल्या भावना।